वटपौर्णिमेच्या दिवशी अहिल्यानगर शहरात चेन स्नॅचिंग करण्याच्या हेतूनं फिरणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना तोफखाना पोलिसांनी जेल दाखवलंय। नगर शहरात वटपौर्णिमेच्या दिवशी चेन स्नॅचिंग करण्या हेतू आलेल्या सराईत गुन्हेगारांना पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आलंय। वटपौर्णिमा असल्यानं महिला सोन्याचे दागिने गळ्यात घालून वडाच्या पूजा करण्यासाठी जात असतात। त्याच अनुषंगानं शहरातील पोलीस स्टेशनचे पथक तयार करून पेट्रोलिंग करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आदेश दिले होते। त्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथक तयार करत पथकातील अंमलदारांना वेगवेगळ्या भागात पायी तसेच मोटरसायकल पेट्रोलिंग करत नेमलं होतं। तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना नामदेव चौक भागात 2 इसम विना क्रमांकाचे शाईन कंपनीची मोटरसायकलवरून हेल्मेट घालून स्वतःचा चेहरा लपवून चेन स्नॅचिंग करण्या हेतू दिसून आले। त्यावरून पोलिसांनी तात्काळ त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता समीर गुलाब शेख, अमर कांबळे अशी त्यांनी नावं सांगितली असून त्यांना विश्वासात घेत त्यांच्याकडे आणखी चौकशी केली असता त्यांनी 1.5 महिन्यापूर्वी शहरातील गुलमोहर रोड येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचं गंठण चोरी केल्याचं कबूल केलं। पोलिसांनी एक विना क्रमांकाची शाईन मोटरसायकल, काळ्या रंगाची आणि 2 वेगो कंपनीचे हेल्मेट तसेच मोबाईल फोन असा एकूण 79,000 रुपये किमतीचा मुद्देमाल या आरोपींकडून जप्त केलाय। तर त्यांच्याकडे अधिक विचारणा केली असता तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करतायत। तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।